कोथरूड प्रकरणामध्ये मुलींवर विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पुणे जिल्हा न्यायालयाने दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर अक्षय शिंदे प्रकरण असेल, सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण असेल, या सर्वच प्रकरणामध्ये न्यायालयाने जे आहे ते पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु पोलिसांवर गुन्हे दाखल न करता पोलिसांना अटक सुद्धा केली जात नाही. तपासामध्ये दिरंगाई का केली जाते, त्याचबरोबर पोलिसांना अटक करण्यासाठी पोलिसांकडूनच दिरंगाई का केली जाते, आपण कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, ज्या वेळेस एखाद्या गुन्ह्यामध्ये पोलीस आरोपी असतात, पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालय देतं, त्यावेळेस सुद्धा पोलिसांकडून जे आहेत आरोपींना अटक केली जात नाही. कारण काय असतं? आता पुण्यातलं जर प्रकरण पाहिलं तर पुणे जिल्हा विशेष न्यायालय, स्पेशल ॲट्रॉसिटीचं कोर्ट आहे, त्या न्यायालयाने कोथरूड पोलिसांवर गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्याला 156(3) ऑर्डर त्याला म्हणतात. शेवटी न्यायालयाला दखल घ्यावी लागली म्हणजे प्रकरण किती गंभीर होतं हे यातून दिसून येतं, कारण ते जिल्हा न्यायालय. आता यामध्ये अटक का होऊ शकत नाही, तर शेवटी तो अधिकार पोलिसांचा आहे आणि पोलिसांचा म्हणण्यापेक्षा संबंधित तपासी अंमलदाराचा अधिकार असतो. आता कोथरूडचं प्रकरण जर आपण चर्चा करायची म्हणलं तर तो एखाद्या मुलीचा किंवा व्हिक्टीमचा प्रश्न नाहीये. ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी करायला पाहिजे, ज्यांनी कायदेशीर प्रक्रिया राबवायला पाहिजे, ज्यांच्यापासून समाजाला संरक्षण मिळतं, बरोबर आहे, जे कायदेचे संरक्षक आहेत, अशा लोकांकडून सत्तेचा दुरुपयोग, म्हणजे जे काय आपल्याकडे सत्ता आहे, इन्स्पेक्टर असेल, DCP ACP लेवलचे अधिकारी असतील, तर त्यांनी खरं समाजाकरता काहीतरी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. पण त्यांच्याकडनं जर गुन्हा घडत असेल तर एक काल न्यायालयाने घेतलेली दखल जी ती अतिशय दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाची, असं मला एक वकील म्हणून वाटतं. आणि शेवटी आपण जे काही विचारलं की पोलिसच पोलिसांना अटक करत नाहीत, तो संबंधित तपासी अंमलदाराचा अधिकारी, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, जी काही फिर्याद पोलिसांपुढे गेली किंवा न्यायालयाने फिर्याद कोर्टाचा पोलिसांपुढे पाठवली, त्या फिर्यादीची दखल घेऊन संबंधित तपासी अंमलदाराला जर वाटलं की तात्काळ अटक व्हायला पाहिजे, ते अटक करू शकतात. पोलिसांना वाटलं की यांना 41(1) नोटीस देऊन तपासाला हजर राहा असे आदेश देऊ शकतात. तपासाला जर हजर नाही राहिले तर फरारी घोषित करू शकतात. प्रकरण कसलं आहे, ॲलिगेशन्स काय केलेत, त्यातलं गांभीर्य किती, ते सगळं बघून संबंधित आयोग हे अटक करायची की नाही ठरवतात. पण कालचं प्रकरण जर पाहिलं तर जवळपास मला वाटतं 7-8 पानाची ऑर्डर आहे, त्यामध्ये विशेष स्पेशल कोर्टची ऑर्डर आहे आणि अतिशय विस्तृतपणे न्यायालयाने घडलेल्या सगळ्या प्रकाराचा उहापोह करून संबंधित अधिकाऱ्यांनी सकृतदर्शनी कसा गुन्हा दाखल केलाय याचं सगळं निरीक्षण न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये दिसून येतं. आणि ते निरीक्षण पाहिल्यानंतर ते गुन्हे गंभीर आहेत. अशा परिस्थितीमध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना जर दुसरं कोणी कॉमन, दुसरं कोणी रेग्युलर आपला सामान्य माणूस आरोपी असता तर तात्काळ अटक झाली असती. यामध्ये पण पोलिसांना खरं अटक व्हायला पाहिजे, पण आयोग तसं करणार नाहीत, कारण ते पोलिसांच्याकडनंच ते घडलंय सगळं आणि आता तपास करतात असं ते दाखवतील. आणि म्हणून संबंधित आयोग तात्काळ अटक करणार नाही याची शक्यता मला वाटते. सर, एक गोष्ट जर पाहिली तर कोथरूड प्रकरणामध्ये जे पोलीस आहेत, त्या पोलिसांवरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा किती गंभीर असतो आणि यामध्ये अटक करणं हे गरजेचं असतं का? आता ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये एकतर संबंधित गुन्ह्याचा तपास हा DYSP आणि ACP लेवलच्या अधिकाऱ्यालाच फक्त करावं लागतं अशी कायद्यात तरतूद आहे. ॲट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये सेक्शन 18चा बार आहे. त्या 18च्या बारनुसार कुठल्याही आरोपीला अटकपूर्व जामिनाची तरतूद नाही. जर आता पोलिसांना असं वाटलं की ह्याच्यामध्ये आपल्याला अटक टाळायची तर 482 CRPC खाली मुंबई उच्च न्यायालयामध्ये संबंधित FIR क्वॅशिंगसाठी ते जाऊ शकतात. जर उच्च न्यायालयाला असं वाटलं की सकृतदर्शनी ही ऑर्डर चुकीची आहे किंवा गुन्हा दाखल करण्याचे आदेश चुकीचे दिलेत तर काही प्रमाणात प्रोटेक्शन देऊ शकतात, पण ते देखील फार त्याचं कमी आहे. आता यामध्ये परत हा प्रश्न निर्माण होतो की पोलिसांनीच पोलीसच्या विरुद्ध कसा तपास करायचा. तर यामध्ये जनरली संबंधित पोलीस ठाणा सोडून दुसरे पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला पाहिजे. तशी मागणी मला वाटतं व्हिक्टीम करतील. संबंधित ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांना ड्युटीवर ठेवणं, तसं पाहिलं तर हे कायद्याच्या विरोधात आहे आणि माझ्या दृष्टीने ते अनैतिक कृत्य आहे. कारण जर पोलीसच ड्युटीवर राहिले तर तपास कोणी करायचा. पण त्यांना तात्काळ निलंबन केलं पाहिजे, त्यांची लाईनची हजेरी घेतली पाहिजे किंवा त्यांचं पोलीस स्टेशन दुसरीकडे पाठवलं पाहिजे. ह्या सगळ्या पुढच्या तपासातील आणि रेग्युलर सगळ्या गोष्टी पण आता पोलीस कसं करतील हे आपल्याला बघणं गरजेचं आहे.
सर, पोलीस ज्यावेळेस पोलिसांवरती कारवाई करतात त्यावेळेस अटकेसाठी दिरंगाई जी होते, म्हणजे अटक होतच नाही असं आपण शक्यतो बघतो, असं का घडतं? नाही नाही, शेवटी अटक करणं हा पोलिसांचा अधिकार आहे ना. तुम्ही आपण अन्याने अटक करू शकत. आता समजा एखादा आता 8 पोलीस अधिकारी कर्मचारी कोणी आरोपी झाले, अटक करायचं का नाही, आता जे कोणी एसीपी डीसीपी कोण तपास करत असतील, हा पूर्ण त्यांचा अधिकार आहे. त्या दिलेल्या फिर्यादीमधून आणि न्यायालयाने दिलेलं डायरेक्शन हे किती गंभीर आहेत. त्या संबंधित आयोगाला असं वाटलं की हे सगळी खोटी कंप्लेंट आहे, ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही, म्हणून मला असं वाटलं अटक करायची गरज नाही. पण ते कुठले शेवटी तुमच्यावर कलम कुठले लावलेत, कायदा कुठला लावलाय, त्यावर डिपेंड असतं. अॅट्रॉसिटीमध्ये गुन्हा दाखल झाले की तात्काळ अटक असं कायदा सांगतो. बऱ्याच केसमध्ये आयोग अटक करत नाही, कारण त्यांना माहिती आहे की त्यातलं खरं काय खोटं काय, तथ्य किती. सर, ज्यावेळेस न्यायालय सांगतं की यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, म्हणजे न्यायालयामध्ये जाऊन ते जे पोलीस आरोपी आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर, त्यावेळेस जेव्हा न्यायालय सांगतं त्यावेळेस म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन जर अटक केली नाही किंवा त्या बाबतीमध्ये योग्य तपास झाला नाही तर न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो. नाही, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार नाही, कारण अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये जर न्यायालयाने दखल घेऊन संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करा अशी 156(3) खाली प्रायव्हेट कंप्लेंट खाली पोलिसांना आदेश दिलेत. माझ्या माहितीप्रमाणे कोथरूड पोलीस स्टेशनला FIR पण दाखल झाले, त्याला एम केस म्हणतात. आणि हा जो काही दाखल झालेला गुन्हा आहे, हा जर पोलिसांकडूनच दडपण्याचा प्रयत्न झाला तर अॅट्रॉसिटीमध्ये सेक्शन 4 असं आहे की त्या 4 नुसार संबंधित पोलिसांवर की तपासात हलगर्जीपणा केला, गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केलं नाही, म्हणून अॅट्रॉसिटीतील कलम 4 नुसार संबंधित तपासी अंमलदार आणि पोलीस यांच्यावर गुन्हा दाखल करायची तरतूद आहे. तसा गुन्हा दाखल झाला आणि भविष्यात सिद्ध झाला तर त्या पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा होऊ शकते. भविष्यामध्ये त्यांच्या नोकरीवर परिणाम येऊ शकतो, सर्व्हिस बुकमध्ये तशी एंट्री होऊ शकते. म्हणजे हे सगळे दुष्परिणाम संबंधित आयोगाला भविष्यात भोगावे लागतात. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार नाही. कोर्टाने आदेश दिलेत की गुन्हा दाखल करा आणि तपास करा. आता शेवटी न्यायालयासमोर FIR कंप्लेंट दाखल झाली, कंप्लेंटचं पूर्ण विस्तृतपणे युक्तिवाद झाले, न्यायालयाला वाटलं की सकृतदर्शनी प्रायम ऑफिस यामध्ये गुन्हा घडलाय, म्हणजे जवळपास 50% आजच्या घडीला की न्यायालयच कन्व्हिन्स झाले की येस देर इज अ ऑफेन्स, म्हणजे तिथं गुन्हा घडलेला आहे, हे सिद्ध झालंय. आता न्यायालय जर असं वाटत असेल की गुन्हा घडलाय, त्याप्रमाणे मी आदेश देतो की तुम्ही गुन्हा दाखल करा, तपास करा, मग आता न्यायालयाच्या विरोधात तर रिपोर्ट देऊ शकत नाही. नाही नाही, न्यायालयाने चुकीचं ऑब्झर्वेशन दिलं, न्यायालयाला वाटलं ना काहीतरी गुन्हा घडलाय. आता गुन्हा काय घडलाय की ते संबंधित मुलीचं असं म्हणणे की बाबा माझा विनयभंग केला. आता विनयभंग झाला का नाही हा सगळा तपासाचा भाग आहे. संबंधित मुलींचं म्हणणे की आमच्या घरामध्ये अनधिकाराने घुसले, म्हणजे ट्रेसपासचा गुन्हा दाखल झाला, हा तपास व्हायला पाहिजे. मग तिथं CCTV कोणाच्या घरात घुसले, किती वाजता घुसले, काय काय प्रकार घडला. परत आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो तर आमची तर तक्रार घेतलीच नाही, उलट आम्हाला दमदाटी केली. हा प्रकार जर कुठं बाहेर सांगितला तर तुमच्याकडे बघून घेऊ, एकाला सोडणार नाही, अशा धमक्या दिल्या. अशा न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये ऑब्झर्वेशन आले आणि मग न्यायालयाने जर अशा ऑब्झर्वेशन नोंदवले असतील तर सकृतदर्शनी ऑफेन्स मेड आउट झालाय, गुन्हा सिद्ध झालाय सकृतदर्शनी. आता पोलिसांनाच वाचवायचं असेल तर न्यायालयाने केलेले निरीक्षण हे पूर्ण चुकीचे आहेत, कपोल कल्पित आहेत, असा अहवाल जर दिला तर पोलीस वाचले. पण मला असं वाटतं की पोलीस असा उलटा तपास करणार नाहीत, त्या अनुषंगाने तपास करावा लागेल, पण ते प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं तर त्यामध्ये असं होऊ शकतं, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, आपण पाहिलं अक्षय शिंदे प्रकरण असेल, एन्काउंटरचं प्रकरण असेल, सोमनाथ सूर्यवंशीचा जो पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला असेल ते प्रकरण असेल, या प्रकरणामध्ये सुद्धा पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि एन्काउंटर प्रकरण जे घडलेलं होतं बदलापूरचं अक्षय शिंदे प्रकरण, त्या प्रकरणामध्ये तर खुनाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत. या बाबतीमध्ये कुठं कारवाई होतानाही दिसत नाही. नाही, आता कसं झालंय की शेवटी पुण्याच्या न्यायालयाने दखल घेतली, म्हणजे कुठंतरी कायद्याचं राज्य आहे, संविधानानुसार सगळं चालतं, हे कुठंतरी सकृतदर्शनी समोर आलं. शेवटी होतं काय, सामान्य माणूस ज्यावेळेला पोलीस स्टेशनला जातो, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याला काय वागणूक मिळते, त्याला पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्याकडनं ट्रीटमेंट कशी मिळते, हे वारंवार आम्ही तुमच्या माध्यमातून बघतो की पीडितेला कसा न्याय मिळतो, खरे गुन्हेगारांना कसा न्याय मिळतो. हे काय मी बोलायची गरज नाही, अनेक वेळेला वर्तमानपत्रातून छापून येतं, चॅनलला बातमी दिसतात. आणि मग हे जे काही प्रकार घडतात, शेवटी ही पण वस्तुस्थिती आहे. सगळे पोलीस काय खराब नाहीत, 100मध्ये 20 पोलीस काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतात, सगळ्यांचं नाव बदनाम होतं. चांगले अधिकारी पण आहेत, चांगले पोलीस अधिकारी आहेत, म्हणूनच आपण
राजरोसपणे वागतो, जगतो, बोलतो, धाडस करतो, जे काही गोष्टी असतील त्या म्हणजे सगळंच काय संपलेलं असं नाही, पण ठराविक लोकांमुळे ही सगळी सिस्टीम बदनाम होती. आणि ही सिस्टीम जर सुधारायचं असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी जे दोषी असतील त्यांच्यावर रीतसर कारवाई करायला पाहिजे. ताबडतोब त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे, त्यांच्या ड्युट्या चेंज केल्या पाहिजेत. जे काही त्यांच्या अखत्यारीमध्ये आहेत ते जर झालं तर शेवटी मग समाजामध्ये पोलिसांविषयी परत एकदा विश्वास निर्माण होईल. आपणच आता उदाहरण दिले की बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडले पण काहीच होत नाही. तुम्हाला बदलापूरचं प्रकरण आता माहितीच आहे की मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेऊन जो बदलापूरच्या ते शिंदेचा एन्काउंटर दाखवला, उच्च न्यायालय काय म्हणलं की हा एन्काउंटर हा मर्डर आहे, पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा. असे आदेश देऊन देखील शेवटी पोलिसांनी काय केलं, डायरेक्ट सुप्रीम कोर्टात गेले त्या आदेशाच्या विरोधात की मुंबई उच्च न्यायालय दिलेला निकाल चुकीचा आहे. इन बिटवीन काय झालं की त्या शिंदेच्या घरले लोकच काहीतरी किंवा आता आमची काही तक्रार नाही, मिटलं आमकं डमकं, हे सगळे प्रकार असे टॅक्टिस सगळे होतात आणि त्यातनं ते सगळे वाचले जातात आणि मग हे गैरप्रकार वाढायला लागतात. आणि म्हणून पोलिसांवर विश्वास राहायला पाहिजे, कायद्याचं राज्य आहे असंही दिसलं पाहिजे, कायद्याचं भय लोकांना राहायला पाहिजे. आणि म्हणून ज्यांच्या हातात कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत पोलिसांना, पोलिस जर असं वागत असतील आणि त्यांच्यावर जर जरब बसवायचा असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपल्याच अधिकाऱ्यांना न वाचवता चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊन जर काहीतरी केलं तर ह्या कालच्या झालेल्या ऑर्डरचा काहीतरी उपयोग होईल असं एक वकील म्हणून मला वाटतं. अर्थात हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. कोथरूड प्रकरणामध्ये पोलिसांवरती विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पुणे जिल्हा न्यायालयाने दिलेले होते आणि या प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं पोलिसांनी योग्य पद्धतीने जर कारवाई केली तर कुठेतरी समाजामध्ये योग्य मेसेज जाईल, कुठेतरी कायद्याचं राज्य आहे असा पद्धतीचा मेसेज जाईल असं ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.